आपला 12th मॅन कमिटी व्हायचा आहे. आपण जर पाहिलं तर सेमीफायनलचा हा सामना नवगड क्रीडा मंडळ आणि दातुरेच या दोन संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळेल यात काही शंका नसेल. नक्कीच दोन्ही बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. चला तर बोलूया मॅचच्या दिशेने. सेमीफायनलचा हा सामना पहिला चेंडू घेऊन गोलंदाज भाविक पहिल्या चेंडूवरती जोरदार मारा करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फलीचा कुठलाच संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते तीच म्हणजे भाविक यांची. आपण जर पाहिलं तर मंथन एक हार्ड हिटर फलंदाज गेल्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून 48 धावा आल्या होत्या. अर्धशतकापासून मात्र चुकला, परंतु चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. टॉप एज लागली होती, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाही. या एक धावेने मात्र धावसंख्या पाहिली तर एक. संघाचा मात्र ते श्रीगणेशा होतोय नवघर क्रीडा मंडळ संघाचा. आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ बलाढ्य. पाव्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन भाविक गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र स्ट्राईकला पाहिलं तर स्ट्राईकसाठी आहेत ते कुंदन. बघूया कशा रीतीने मारा करतील. आता मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. इथे मात्र एक बाटली 2 ग्लास. फलंदाज कुंदनचा खेळ झालाय खल्लास. डीजे धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसाच्या मॅचसाठी वाणी स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट कव्हर मात्र आपल्याला दिले गेले आहेत, दिले जाणार आहेत. नक्कीच गोलंदाजी मार्गावरती पाहिलं तर भाविक सुरेख गोलंदाजी केले. आता मात्र फलंदाज तेजस कुंदन यांची जागा घेण्यासाठी
आपण जर पाहिलं तर कुंदराने खूपच सुरेख अशी फलंदाजी केली होती. आता मात्र खूपच सुरेख अशी गोलंदाजी नक्कीच पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, नक्कीच पंच नाकारतील. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या पाहिली तर 1. बघूया षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती गोलंदाज भाविक. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंतच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा यॉर्कर लेनचा चेंडू, परंतु थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. नक्कीच 1 धाव सहजरित्या पूर्ण करतील. या 1 धावेने जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाल्यात आणि धावसंख्या पाहिली तर 2. आता मात्र स्ट्राईक एंडला मंथन, एक हार्ड हिटर फलंदाज. नक्कीच बघूया शेवटचा चेंडू षटकातला. आता मात्र उंचावरून भिरकावून दिलाय चेंडूला. सीमा रेखेवर 6 धावेसाठी. या 6 धावेने जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8. डीजे तर इथून सर्व संघांसाठी एक सूचना आम्ही देतो, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. जे आपण चतुर्थ, 5वं आणि 6वं ही पारितोषिके जी देणार आहोत ती अशाप्रमाणे देणार आहोत. जो संघ विजय होईल आजच्या दिवसामध्ये प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरेल, त्याच्या समोर जो संघ पराजित होईल त्याला मात्र चतुर्थ पारितोषिक दिला जाईल. जो संघ उपविजेता ठरेल त्यांच्या समोर जो संघ पराजित होईल त्याला मात्र 5वं पारितोषिक दिलं जाईल. आणि जो संघ आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहील त्या संघासमोर जो संघ पराजित झाला आहे त्या संघाला 6वं पारितोषिक दिलं जाईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू आकाश. धन्यवाद श्रीकांत सर. आता मात्र गोलंदाजी मार्गावर जर पाहिलं तर गोलंदाज भुवनेश. नक्कीच पहिला चेंडू भुवनेशांचा अवांतर वाईट. 1 धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. नक्कीच पहिला चेंडू खराब रीतीने हाताळताना बघूया आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. वाकडा तिकडे बाबलूचा हिरवा पाला. षटकार मारेगा झुकेगा नाही साला. नंतर मोठा फटका येतो तेजस्वीच्या बॅटमधून 6 धावा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. पाहूया दुसरा चेंडू घेऊन भुवनेश. नक्कीच पॉइंट वरून खेळून काढलाय चेंडूला. 2, 3, 4 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे. चेंडूला मात्र फील्डकरीमध्ये सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. नक्कीच पहिलं षटक खूपच सुरेख होतं. 8 धावा खर्च केला. त्याच्यानंतर मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय नवघर क्रीडा मंडळ संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा वाह नाईस शॉट. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. या 4 धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती नक्कीच 21. ओके षटकाचा चौथा चेंडू. आता मात्र शफल केलं होतं परंतु पंच बोलतील खूपच जास्त बाहेर टाकला होता चेंडू. नक्कीच वाईट. या वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहिलं तर 2 अतिरिक्त चेंडू हाताळला देतो म्हणजे जो भुवनेश या षटकामध्ये. बघूया पुन्हा एकदा भुवनेश. आता मात्र लिडिंग एज.
चेंडू जाईन निघून एक धावेसाठी डिक्लेअर झोनमध्ये या एक धावने धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 23. नक्कीच सूर्यवंशी फलंदाजी तितकी चांगली गोलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल, कारण की आता मात्र कमबॅक केलाय तोच म्हणजे भुवनेश्वरने. 5व्या षटकातला 5वा चेंडू. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहिलं तर मंथन. बघूया मंथनच्या बॅटीतून एक मोठा फटका पाहायला मिळेल का. यस, नक्कीच उंचावरून तर टोलाला आहे. बराच काल हा चेंडू हवेत क्षेत्ररक्षण फील्ड करीपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु 2 धावेवरती मात्र समाधान मानतात दोन्ही फलंदाज. आणि 2 धावेने धावसंख्या पाहिली तर 25 रन्स इन द बोर्ड. नक्कीच षटकातला शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मंथन. बघूया आता मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू जवळ यश, परंतु यशांनी मात्र चुकी केले. एक जीवनदान दिलं जाते ते म्हणजे मंथनाने, आणि नक्कीच जीवनदान महागडं ठरेल का, कारण जर आपण पाहिलं तर गेल्या सामन्यामध्ये मंथनाने 48 धावा ठोठावल्या होत्या आपल्या संघासाठी. नक्कीच षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या आकड्यावरती डीजे. नक्कीच जर आपण पाहिला तर या मॅचचा आनंद घेत असताना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंत 216 युजर, नक्कीच 200+ युजर मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. बघूया पुन्हा एकदा भाविक गोलंदाजी मार्गावरती. पहिल्या षटकामध्ये सूर्यवंशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 8 धावा खर्च करून एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला होता त्यांनी. आता मात्र स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर तेजस यांच्या बॅटून आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा तब्बल काढल्यात. नक्कीच तेजस यांच्या बॅटून आतापर्यंत 14 धावा आल्यात. बघूया पुन्हा एकदा तेजस टू भाविक. तर मात्र आखुट्यामध्ये चेंडू होता, परंतु चेंडू अतिरिक्त उचली घेऊन निर्धाव चेंडू. या चेंडूवर तर मात्र कुठलीही धाव येत नाही. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 27. बघूया षटकातला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा तेजस तयार फलंदाजीसाठी. नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन्ही बलाढ्य संघ सेमीफायनलचा हा सामना. आता मात्र उंचावरून ठोठावलाय चेंडू, बराच काल हवेत. क्षेत्ररक्षक तिकडे कावेश मात्र कुठली चुकी करणार नाही. नक्कीच ते झेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल तेजसाला तंबूच्या आसऱ्याला. डीजे नवीन फलंदाजीसाठी मतीन सुद्धा एक हार्डर फलंदाज आहेत. त्यांनी सुद्धा अनेक सामने जिंकून दिला. एक चांगला अनुभव त्यांच्याकडे सुद्धा पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये धुमाकूल घातला होता मतीन ह्याने. तोच मतीन आता मैदानात
पाहूया आता मात्र स्ट्राईक एंडला मतीन. बघूया पुढचा चेंडू भाविक टू मतीन. आता मात्र आखुटपचा चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू. या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या आहे ती धावसंख्या 27 दोन गड्यांच्या मोबदल्यात. बघूया षटकातला चौथा चेंडू. पुन्हा एकदा मतीन तयार. मतीन जर आपण पाहिलं तर एक हार्ड हिटर फलंदाज आहे तो देखील. आता मात्र पुन्हा एकदा आखुटापचा चेंडू टाकायचा प्रयत्न होता परंतु चेंडूने जास्त उचली घेत नाही. इथे परतावं लागेल मतीनांना तंबूच्या आसऱ्याला. एक गोल्डन डकचा शिकार होत असताना मतीन डीजे. पाहूया पुन्हा एकदा नक्कीच पंच आमच्या दिशेने वळतात आणि वाईट या वाईटने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28. नक्कीच बॅटची कडा घेते आणि मात्र इथे परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज राहुल याला आपण जर पाहिलं तर एक ओपनिंग पार्टनरशिप जी झाली होती त्याच नंतर मात्र सलग एकाच्या मागे एक तुम चलो हम आए अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नवघर संघ. आता मात्र नवीन फलंदाज आयुष मैदानाच्या आतमध्ये राहुल याची जागा घेण्यासाठी. तिथपर्यंत ऐकूया डीजे. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक होईल का बघूया. पाहूया पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मात्र आयुष मैदानाच्या आतमध्ये. 2 मिनिटं मॅच थांबवायचे. नक्की बोलूया मॅचच्या दिशेने. आता मात्र सुरेख चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 ची संमतीनंतर हॅलो
मराठी दणका शाखा प्रमुख खराटाळा यांचा शुभ आगमन झालंय. वेलकम. आपल्या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. आपण पाहताय यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं मिलिंदजी किणी साहेबांचं शुभ आगमन झालंय. सुरुवात करा. आमच्या प्रमुख अतिथी उपस्थित झाल्यात. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किणी साहेब मराठी दणका खराटाळा शाखा प्रमुख त्यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. लहान मुलांवर विशेष त्यांचं प्रेम असतं. जिथे जिथे जातात तिथे आईस्क्रीम आणि कलाकारांना मात्र दाद देणारे हे एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. अगदी मॅचलाही सुरुवात केली जाईल. 3 षटकाची योग्यरित्या समाप्त झाली. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचलंय 28 या अंकावर. त्यानंतर आपण पाहतात या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची भरीव देणगी येत आहे. तदनंतर लहान मुलांसाठी विशेष त्यांचं प्रेम असतं आणि जिथे जिथे जातात तेव्हा त्यांच्याकडनं 300 350 असा एक मोठा आकडा तो आईस्क्रीमचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मिलिंदजी किणी साहेबांसाठी. अगदी खानिवडे खराटाळा इथून मात्र आपल्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित झाल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. मॅचला होत आहे सुरुवात. पुन्हा एकदा आपल्यासोबत आकाश भोईर जोडले जातील. नक्कीच पुन्हा एकदा बोलूया मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर दातिवडे संघाकडून 4थं षटक घेऊन येतील गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजाचं नाव रितेश. नक्कीच आपण जर पाहिलं तर 4थं षटक रितेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला मंथन. आता मात्र चेंडू बराच वेळ हवेत तिथे मात्र चुकी करणारे क्षेत्ररक्षक. चला लहान मुलांना विनंती असेल आईस्क्रीमसाठी आपण या आणि लाईन लावायची आहे. लहान मुलं विशेषतः लहान मुलं खूप आवडतात त्यांना. मुलं म्हणजे देवाकडची फुलं. आपण जर पाहिलं तर मागचा मॅचचा हिरो मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना रितेशांनी पहिल्या चेंडूवरती मंथनांना परतवलं तंबूच्या आसऱ्याला. आता नवीन फलंदाज मंथनाची जागा घेण्यासाठी रोहन. बघूया आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावसंख्या मात्र 28. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. बघूया आता मात्र आखूड टप्प्याचा मारा परंतु निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते रितेशाची. बघूया यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित आमदार दमदार चषक. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 4. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाला. धावसंख्या पाहिली तर 28. आता मात्र बॅटची कडा नक्कीच परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला फलंदाज रोहन. नक्कीच खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना सुद्धा एक सुवर्ण संधी. जर फलंदाजांनी सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोठावले ना तर 500 रुपये मिलिंद किणी सर यांच्याकडून. आणि जर 3 चेंडूवरती 3 चौकार जरी ठोठावले फलंदाजांनी तरी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि तसंच प्रेक्षक दर्शकांना सुद्धा एक सुवर्ण संधी असेल. जर आपण मैदानाच्या बाहेर झेल घेतला तर नक्कीच आपल्याला कॅश प्राईज 300 रुपये असेल. बघूया नवीन फलंदाजी मार्कवरती आकाश.
नक्कीच आकाशासारखे परफॉर्मन्स दाखवतील का? चेंडूला मात्र आकाशात पाठवतील का? आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावसंख्या स्थिरावले गेले, धावसंख्या 28 पाहायला मिळते. चला तर लहान चिमुकल्या मुलांनी यायचं आहे. इथे आपल्याला आईस्क्रीम वाटप केली जाईल. नक्कीच पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडू. या अतिरिक्त धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचतं 29 धावा 29 रन्स. नक्कीच सर्व लहान मुलांनी यायचं आहे. आपल्याला इथे आईस्क्रीम मिलिंद किनी सर यांच्याकडून उपलब्ध करून दिल्यात. बघूया आता मात्र आडवी बॅटने मारलेला फटका मात्र क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा मात्र मनसुबा नाही. या एक धावेने जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 30. नक्कीच खूपच सूर्यकाशी गोलंदाजी दातीर संघाकडून पाहायला मिळते. आपण पाहिलं बॉल हिटिंग जेव्हा केली त्यामध्ये जर फायनलमध्ये प्रवेश केला तो म्हणजे विराथन संघाने. आणि आता पुन्हा एकदा एज विकेट किपरच्या डोक्यावरून नक्कीच चेंडू निघून जाईल का? यस पंच दर्शवतो की डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. या एक धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 31. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटकातला शेवटचा चेंडू असेल. खूपच सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे रितेशनची पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, त्याचनंतर वाईट सिंगल. चला तर सर्व लहान मुलांनी यायचं आहे इथे आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायचा आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती रितेश. आता मात्र खेळून काढलाय चेंडूला. एक धाव सहजरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचेल 33. नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. तर आज आपण पाहतो अगदीच मिलिंदजी गणेश साहेब मराठी दणका या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्व छोट्यांना अगदीच आईस्क्रीमचं वाटप प्रत्येक मैदानावर हे आईस्क्रीमचं वाटप केलं जातं आणि खूप चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून हा सातत्यानं राबवला जातो. अगदीच लहान मुले देवाघरची फळी असं म्हटलं जातं आणि त्या मुलांसाठी अगदीच या गरम वातावरणामध्ये दगदगत्या उन्हामध्ये आईस्क्रीमनं एक थंडावा देण्याचं काम मिलिंदजी गणेश साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. याच दरम्यान पुन्हा एकदा आपण जाऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये आणि पाहूया खेळ कसा रंगतोय. नवीन गोलंदाज यश गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र पंच आमच्या दिशेने वळतील. नक्कीच वाईट. या वाईटने जर पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 36. ओके पुन्हा एकदा यश. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण. यस नो करताना मात्र दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये परतत असताना या एक धावेने जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37. पुन्हा एकदा यश. तिसरा चेंडू उंचावरून टोलाय. चेंडू निघून जाईल का सीमारेषे पार? यस चेंडू जाईल सीमारेषे पार 6 धावेसाठी.
थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच आयुष्याला सुवर्ण संधी असेल. ह्या चेंडूवर जर षटकार आला ना तर मिलिंद सर यांच्याकडून नक्कीच आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राईज येईल. बघूया, सलग 3 चेंडूवर 3 षटकारांसाठी सुद्धा कॅश प्राईज आहे. 3 चेंडूवर 3 चौकार ठोठावले तरी सुद्धा कॅश प्राईज. आणि जर कुठल्या बाहेरच्या प्रेक्षकांनी जरी झेल घेतली तरी त्या प्रेक्षकांना सुद्धा 300 रुपयाचा कॅश प्राईज मिलिंद सर यांच्याकडून. बघूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आयुष्यांच्या बॅटीतून 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले यशांच्या विरोधात. आता मात्र उंचावरून ठोठावलाय, चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. 6 धावा. डीजे नक्कीच 500 रुपये. स्पर्धा आपण पाहतायत. आज मान्यवांची मांदियाळी आपण पाहतायत. आमच्या अगदी व्यासपीठावर उपस्थित आहेत मराठी दणका शाखा प्रमुख खराटाळा आपण पाहतायत मिलिंदजी केणी साहेब. तदनंतर आताच उपस्थित होत आहेत समीरजी म्हात्रे साहेब. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. आज वाईट बॉल पंच दर्शवला गेला एकंदरीत आपण पाहतायत. त्यानंतर माजी आमदार आपण पाहतायत राज्यमंत्री जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पद भूषवलेल्या मनीषा निमकरताई मॅडम इथे उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्यांचं स्वागत अगदी षटकारांशी झालंय. आणि स्वप्ना म्हात्रे मॅडम उपस्थित झाल्यात, ग्रामपंचायत सदस्य सफाय आपण पाहतायत. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. वेलकम, वेलकम अँड वेलकम. माझे आमदार आपण पाहतायत राज्यमंत्रीपद भूषवलं गेलं आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतीपद भूषवणाऱ्या एक लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतायत मनीषाताई निमकर. तदनंतर स्वप्ना मॅडम उपस्थित होत आहेत अँड समीर दादा उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. आपण पाहतायत यंग गायत्री स्पोर्ट्स आमदार चषक 2025चा शानदार सोहळा आपण पाहतायत. बॉल झाल्यात एकूण 4. शेवटचा 2 बॉलचा खेळ शेष आहे.
आज अगदी आमचं व्यासपीठ फुलून गेलंय. मान्यवरां आपण उपस्थित झालं तर अगदी वेळात वेळ काढून आपण पाहतायत. मिलनजी केणी साहेब आमच्या अगदी व्यासपीठावर उपस्थित आहेत. लहान मुलांसाठी आईस्क्रीमचं वाटप यावेळेस मात्र एक दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. एक लांबच लांब षटकार 6. शेवटचा अंतिम बॉल असेल. 70 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रथम बॅटिंग करताना नवकर संघ आपण पाहत आहेत. त्याला 2 हात करतोय दातीवर 11 संघ. शेवटचा अंतिम बॉल रितेश. अंतिम बॉलवर केलाय प्रहार. ब्युटिफुल वंडरफुल स्ट्रोक. 6 धावा बॅक टू बॅक 2 षटकार आणि अगदी टीमला पोहोचवलंय 6 षटकाच्या समाप्ती एकेर. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत नवगड संघ 76 आणि 77चा टार्गेट असेल विजयासाठी. या पण लगेच स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आपण पाहतोय. त्यानुसार आपण स्वागत समारंभाकडे जाणार आहोत. आमच्या व्यासपीठावर अगदी मान्यवर आपण पाहतात आमच्या अगदी व्यासपीठावर उपस्थित आहेत मनीषाताई निमकर, माजी राज्यमंत्री, त्यानंतर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीपद त्यांनी भूषवलं. त्यानंतर सफाई ग्रामपंचायत सदस्य स्वप्ना म्हात्रे मॅडम आणि समीर दादा. एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. त्यानंतर अगदी आमच्या व्यासपीठावर दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झाले आहेत मिलिंदजी केणी साहेब, शाखा प्रमुख खराटार आपण पाहत आहेत. मराठी दणका. लहान मुलांना विशेष त्यांचं प्रेम जिथे जिथे जातात तेव्हा आईस्क्रीमचं वाटप असतंय. खेळाडूंसाठी प्रोत्साहन देतात असतात, प्रेक्षकांनाही प्रोत्साहन देत असतात आणि आमच्यासारख्या समालोचक डीजे सर्वांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं केलं जात आहे. अगदी थोड्याच वेळात त्यांचं स्वागत सन्मान केला जाईल. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आमदार चषक 2025 दुपारच्या सत्रामध्ये विद्यमान आमदार विलास तरे साहेब उपस्थित झाले होते. त्यानंतर वसंतभाई चव्हाण साहेब उपस्थित झाले होते. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. अतिथी देवो भव ही संस्कृती आपण पाहत आहेत. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी केणी साहेब उपस्थित झाल्यात. मराठी दणका आपण पाहत आहेत. शाखा प्रमुख खराटारा यांचा यथोचित स्वागत सन्मान करतील. मी गजेंद्र यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची ओळख आहे. जिथे तिथे मोठ्या स्पर्धा असतात खूप महत्त्वाचं योगदान त्यांचं सातत्याने पाहायला मिळतंय. पुष्पगुच्छ आपण पाहत आहेत. असंच फुलाप्रमाणे बहरत राहा. त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण पाहत आहेत. त्यानंतर आपण पाहत आहेत माजी आमदार राज्यमंत्री पद भूषवलं. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पद भूषवणाऱ्या मनीषाताई निमकर आपण पाहत आहेत. त्यांचे यथोचित स्वागत सन्मान केले जाईल. बाबुरावजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मनीषाताई यांचा शुभ सन्मान करणार आहोत. यथोचित स्वागत सन्मान केला जात आहे. मनीषाताई निमकर आपण पाहत आहेत. राज्यमंत्रीपद तदनंतर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पद भूषवलं आपण पाहत आहेत.
थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर स्वप्ना मॅडम उपस्थित आहेत. स्वप्ना समीर म्हात्रे, विद्यमान सफाई ग्रामपंचायत सदस्य. त्यांच्या हेतूची स्वागत सन्मान केले जाईल. गुरु यांना मी विनंती करेन, गुरु आपण या आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्ना समीर म्हात्रे मॅडम उपस्थित झाल्या, त्यांच्या हेतूची स्वागत सन्मान केला जाईल. गुरु यांच्या शुभ हस्ते आपण स्वप्ना समीर म्हात्रे मॅडम यांचा यथोचित स्वागत सन्मान करतोय. स्वागत समारंभ जरूर पाहायला मिळतोय. स्वप्ना म्हात्रे मॅडम जिथे जिथे स्पर्धा असतात सफाई विभागात आजूबाजूमध्ये नेहमी सातत्यानं चांगलं सहकार्य असतंय. आणि समीर दादा म्हटलं तर एकच नाव, त्यांच्या पाठीमागेच एक गाडीच्या पाठीमागे नाव आहे, ते नावच काफी आहे, सरकार. त्यानंतर समीर दादाचे स्वागत सन्मान केला जाईल. किसनजी पाटील यांना विनंती करेन, समीर दादाचा यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. समीरजी म्हात्रे साहेब आपण पाहत आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे आयोजक किसनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि पहिल्या बॉलवर काही जबरदस्त प्रहार पाहायला मिळालाय, षटकार. थँक्यू. तदनंतर नरेंद्रजी केणी साहेब उपस्थित आहेत, मिलिंदजी केणी साहेब यांचे सहकारी, त्यांचंही यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. अशोकजी पाटील यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण नरेंद्रजी केणी साहेब उपस्थित झाले, त्यांचंही यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. आणखीन एक षटकार येईल तर 500 रुपीज मिलिंदजी केणी साहेब तुमच्या माध्यमातून दिले जातील. नरेंद्रजी केणी साहेब आपण पाहतात, त्यांच्या यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. मिलिंदजी केणी साहेबांच्या सहकारी आपण पाहतात, त्यांचंही स्वागत सन्मान केलं जात आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. तर मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळालाय. सुरुवात तर अगदी धमाकेदार झालाय. तिसरा षटकार येईल का? प्रयत्न तर चांगला केलाय, सरळ बाट निघण्याचा प्रयत्न केलाय. वन बाउन्स नाही, सीमा रेषा पार. आहे तो आमदार चषक चौकार 4. थांबायचं आहे आपलंही. 2-4 दिवस आमच्या समवेत जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर असायचो तेव्हा ते येऊन समालोचन करायचं. हो, ते सर्रार चेंडू हाताळला जातोय, डॉट बॉल येतो, हे कमबॅक करावा लागेल. गोलंदाज आपण पाहतात, गोलंदाज ट्रॅकवर सज्ज आहे मंथन. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आल्या, 16 धावा आल्यात आणि चौथा बॉल इथून डॉट आलाय. आणखीन 2 डॉट बॉल येतील का? पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, एक धावा ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे अगदी सावलीच्या आसऱ्यामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. ही खराब लाईन, त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालाय. अचूक टप्प्यावर भैरक मारा करावा लागेल. डॉट बॉल हाताळावे लागतील, मेरिटमध्ये गोलंदाजी करावी लागेल. एक मोठ्या टार्गेट्स सेट केलंय, परंतु गोलंदाजी खूप चांगली होणं गरजेचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर मंथन. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. इथे कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागतोय दातीवर या संघाला. 17 या धावसंख्येवर गॉन.
आलाय लवेशला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 36 बॉलमध्ये बनवायच्या 77 धावा. सुरुवात तर अगदी जी पाहिजे होती ती सुरुवात मिळालंय कारण फाउंडेशन मोस्ट इम्पॉर्टंट असं सातत्यानं म्हटलं जात आहे आणि ती सुरुवात तर अगदी प्राप्त करून दिलंय परेशने चांगली फलंदाजी केली. 16 धावांचं योगदान त्यांच्या माध्यमातून जरूर राहिलंय. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 17. लवेशने आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो झेल टिपण्याची संधी होती परंतु संधी दवळली गेल्या आणि फलंदाजाला मिळतील 6 धावा. स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल. षटकाची झाली समाप्ती. 24-1 गडी बाद. सहर्ष स्वागत असेल. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार, 3 बॉलवर 3 चौकार. 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मिलिंदजी केणी साहेब मराठी दणका आपण पाहतात आमच्या अगदी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यानंतर प्रेक्षकाने झेल टिपला तर 300 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी असेल आणि लगातारचे 3 विकेट 500 रुपीज. प्रत्येकाला संधी देत आहेत. आता त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. अगदी आमचं व्यासपीठ फुलून गेलंय. सन्माननीय मनीषाताई निमकर मॅडम उपस्थित आहेत. स्वप्ना मॅडम उपस्थित झाल्यात. समीर दादा उपस्थित आहेत. नरेंद्र चिकणी साहेब, मिलिंद चिकणी साहेब अगदी आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आमचे सर्व आयोजक आपण पाहत आहेत. गोलंदाज गोलन ट्रॅकवर सज्ज झाला आयुष. हो यावेळेस पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या 1 फ्लाय होईल. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावेल. तुमच्याकडे वेग असून चलना नाही तर दिशा खूप महत्वाची असते. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलाय 25. 77चा पाठला केला जाते. कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. बॉल आउटमध्ये मात्र जबरदस्त कामगिरी केली विराटन संघाने आणि फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता या 2 संघांमधला फायनलमध्ये कुठला संघ असेल. सेमीफायनलचा हा आपण थरार पाहतायत. हो यावेळेस वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केलाय परंतु पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. क्या वा सुंदर हा अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. अशाच लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावे लागेल. रितेश मागच्या 3 मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी राहिलंय या रितेशची. छोटा पॅक बडा धमाका. एक कोहिनूर आपण पाहतायत दातिवरे गावासाठी एक जबरदस्त कामगिरी राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा आयुष खोदून काढण्याचं काम केलं. इन्क्लूड गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करताना पुढे झालोय परंतु चेंडू मात्र थांबणार नाही आहे. चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4. थँक्यू. धावसंख्या अगदी 4 फ्लाय होईल. 29 ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंच दर्शवतायत. ऑब्स्टिकला बऱ्याच दूरवर हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचांनी अगदी अचूक पाहिलं आणि व्हाईट बॉल करार जरूर केला गेलाय. धावसंख्या 1 पुढे जात आहे. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 77चा पाठलाग होतोय. इथून ही पार्टनरशिप बिल्ड होणं दातिवरे संघासाठी खूप महत्वाचं असेल. तर एखादा विकेट्स प्राप्त करावं लागेल नवघर टीमला. नाही सुंदर अप्रतिम गोलंदाजी सध्या पाहायला मिळालंय. आयुष सहजासहजी मोठे फटके खेळण्याची संधी देणार नाहीये. जरी एक चौकार आलाय. चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आयुष आपण पाहतायत. ट्रॅकवर षटक क्रमांक सध्या 2रा मार्ग पाहतायत. टीमची टोटल 30-1 गडी बाद. पुन्हा एकदा पंच आमच्या अशा वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये किशोर पाटील आपण पाहतायत. महेंद्रजी भोईर हे 2 सभा विभागातील पंच आहेत आणि सलग 7वा दिवस चांगली पंचांची अचूक भूमिका आपण पाहायला मिळाली. रंध्रंत्या रखरखत्या उन्हामध्ये 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 31 धावा माफ करा स्कोर कार्डवर झाल्यात. 77चा पाठलाग केला जातोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत असेल. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतायत. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. धावसंख्या 31. 31 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 2रा आपण पाहतात मार्गस्थ आहे. 77चा पाठलाग केला जातोय. सुरुवात तर काय धमाकेदार झाली होती. परेशने 3 बॉलमध्ये 16 धावा स्कोर बोर्डवर लावल्या होत्या.
इथून विकेट्स खूप महत्वाचं असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. बेस्ट टाइम स्ट्रोक आहे का नाही या क्षेत्राच्या अगदी दूरवर राहिल्या सिंगल बैल या सिंगलच्या अगदी मदतीनं स्कोरबोर्डवर धावा लागतायत. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा स्कोर कार्डवर आहेत. फायनलमध्ये कुठला संघ प्रवेश करेल खूप दमछाक करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहतायत. 4 बॉलची आतापर्यंत समाप्ती झाली. आयुषने सध्या चांगली गोलंदाजी केलंय. ओहो इथून लवेशने थोडीशी चुकी केली होती परंतु झेल मात्र टिपता आला नाहीये आणि लवेशला मिळालं एक जीवनदान. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 रन 33. सर्वस्वी जबाबदारी असेल रितेशला. रितेश एक आक्रमक फलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा एक सातत्यानं आपण पाहत आहेत. रितेश समोर आयुष एक युवा टॅलेंट आपण पाहत आहेत. रितेश निजाई पुन्हा एकदा खराब लाईन लेंथने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 वाईट बॉल आल्यात आणि धावसंख्या अगदी स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचले 34 रन्स. 34 धावा स्कोर कार्डवर. लगातारचे 3 षटकार 3 चौकार 3 विकेट्स. 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. त्यानंतर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी 300 रुपयाचा कॅश प्राईज. इथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर बोर्डवर धावा लागतायत 35 35. षटकाची झाली समाप्ती. एकंदरीत 12 बॉलच्या समाप्ती तर स्कोर कार्डवर धावा लागतात 35. एक गडी बाद. मान्यवर मात्र रजा घेत आहेत. मनीषाताई निमकर मॅडम आपण पाहत आहेत. स्वप्ना मात्रे मॅडम तदनंतर समितीची मात्रे इथून रजा घेत आहेत. आपले मनपूर्वक आभार असेल आपण वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिलात. अगदी 3 चौकार 3 षटकार आणि 3 लगातार विकेट. 5-0-0 कॅश प्राईज तुमच्यासाठी असेल. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी केणी साहेब मराठी दणका तदनंतर शाखा प्रमुख खराटाला आपण पाहतायत त्यांच्या माध्यमातून असेल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी 3-0-0. अगदी 300 रुपये कमवण्यासाठी पूर्ण दिवस लागतोय परंतु इथे तुम्हाला एक सेल पकडायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मिळतील 3-0-0. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा मंथन आलाय ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केला होता 24 परंतु कॅप्टनने त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय कारण हा महत्वाचा गोलंदाज आहे. इथून बॅटची एज लागली जाते. एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षक पाठला करतात. थर्ड मॅन मध्ये चेंडू निघून गेलाय तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांची टीम जाऊन पोहोचलंय 38 रन्स 38 धावा. छत्तीस किती रन झाले? 37 ऑन द स्कोर कार्ड. 37 धावा स्कोर बोर्डवर आहेत. षटक क्रमांक अगदी 3ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर धावा वसूल केल्या 2. मंथन एक विकेट टेकर गोलंदाज आहे. समोरही आपण पाहिलं तर रितेश निजाई ट्रम्प कार्ड फलंदाज या दातीवर 11 या टीमचा. या रितेशचा विचार केला तर 3 सामन्यामध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केलंय. गोलंदाज ट्रॅकवर मंथन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो यावेळेस बॅटची एज बडी मच जाल में फंसते हुए रितेश बॅक टू द डगआउट गॉन. शिवसेना आपण पाहता शाखा अध्यक्ष मिलिंद पाटील साहेब उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. अगदी थोड्याच वेळात अगदी व्यासपीठावर उपस्थित होतील मित पाटील.
या षटकानंतर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. मित पाटील आपलं सहर्ष स्वागत असेल. शिवसेना शाखा अध्यक्ष आपण पाहत आहेत. वेलकम. या क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंथन काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. 24 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या होत्या, तरी त्याच्यावर विश्वास दर्शवला आणि तो विश्वास सार्थ ठरवताना रितेश सारखा महत्वाचा फलंदाज बाद केलाय. ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीनं स्कोरबोर्डवर धावा लागतात. 38 रन्स 38. आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ केणी साहेब, मराठी दणका, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शाखा प्रमुख खराटाडा आपण पाहतायत. अगदी 200 आईस्क्रीम, 210 आईस्क्रीम लहान मुलांसाठी आणि लहान मुलांसोबत सर्वांसाठी मात्र ही आईस्क्रीम. आणि इथे झेल टिपण्याची संधी आलाय. विकेट क्रमांक 2. धक्का क्रमांक आपण पाहतायत तर लागतोय तिसरा. आणि इथून दातीवरे टीम थोडस बॅकफुटवर जाईल का की कमबॅक करेल? संदेश मैदानाच्या आतमध्ये जाईल. ऐकूया सुमधुर संगीत. मनपूर्वक आभार असेल. संदेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेट्स. 5-0-0. तदनंतर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. जर झेल टिपतायत तर 3-0-0. 300 रुपयाचा कॅश प्राईज तुमच्यासाठी असेल. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ केणी साहेब उपस्थित आहेत. एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहतायत. लहान मुलांची विशेष आवड. जिथे जिथे जातात 200, 300, 350 आईस्क्रीम सातत्यानं ते देत असतात आणि प्रत्येकाला वाव देणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. गोलंदाज मंथन पुन्हा एकदा. संदेश आलाय. संदेशला चांगली कामगिरी करावी लागेल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर बोर्डवर धावा लागल्यात 39. 39 ऑन द स्कोर कार्ड. कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? दोघंही मात्र ताकद लावतायत, जोर लावतायत, परंतु चांगली कामगिरी करणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. 39 ऑन द स्कोर कार्ड. 77चा पाठलाग करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. चला, पाण्याची व्यवस्था अगदी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. तत्वर जाऊया आपण डीजे वाल्याकडे. डीजे असेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 39. आता 18 मध्ये बनवायचे आहेत. एकंदरीत इक्वेशन काय असेल आमचे स्कोरर अगदी दर्शवतील. प्रेक्षक वर्ग दाखवला होता. 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 38. अगदी झाल्यात 39 आणि बनवायचे आहेत आता 38 धावा. 18 बॉल आहेत. 38 ची आवश्यकता असेल. संदेशकडे जबाबदारी असेल. संदेशकडे एक चांगला अनुभव आहे, परंतु गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज आयुष. पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय. 18 बॉल 38 ची आवश्यकता असेल. गोलंदाज गोल ट्रॅकवर सज्ज होतोय.
यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला जाईल का, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि क्षेत्ररक्षकाने केली चुकी. आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही आहे. टेक द कॅच, विन द मॅच, पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. क्रिकेट मध्ये सांघिक खेळ आहे. एकटा गोलंदाज काही करू शकणार नाहीये, तर क्षेत्ररक्षक खूप महत्वाचे असतात. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्डवर 40 धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 3-4 सुरुवात झाले. बॉल आहेत आता तुमच्याकडे 17 आणि बनवायचे आहेत तुम्हाला 37 धावा. शिकन पडेल. आपण इथे या. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आयुष. निशानकडे संधी आहे आज हिरो बनण्याची. या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, तीव्र संघ फायनल मध्ये प्रवेश करेल की नवगड संघ. बॉल आहेत 16 आणि बनवायच्या 37 धावा. धन्यवाद डीजे. आपण पाहतायत त्यानंतर आमच्या तिघांसाठी 900 रुपयाचा इथून आलाय षटकार निशांच्या बॅटमधून. ज्या षटकारांची आवश्यकता होती तो षटकार निशांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या अगदी जाऊन पडते स्कोर कार्डवर 46. अगदी आमच्या कळागुणांना वाव देत आहेत मिलिंदजी केणी साहेब. आपलाही मनपूर्वक आभार. जेव्हा जेव्हा ते असतात तेव्हा सर्वांना संधी देत आहेत. लहान मुलं असू द्या, क्रिकेटर असू द्या, समालोचक, डीजे, या सर्वांवर त्यांचं प्रेम असतं आणि क्रिकेटशी त्यांचं खूप नातं आहे. एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहतात. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवर 46. 46 धावा. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो या मॅचचा एक 23 तरा चेंडू कोलवा टप्प्याचा होता. एक धाव परिपूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न करावा लागेल. दमछाक करावी लागते मैदानच्या आतमध्ये. काही आवश्यकता नव्हती, कारण चुकीची कॉलिंग झाले आणि इथे विकेट्स गमवावा लागलाय. संदेशला मात्र परतावा लागेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 47 आणि इथून विकेट्स गेल्यात तब्बल 4 गडी बाद. 47 धावा स्कोर कार्डवर. थँक्यू. 14 बॉल 30ची आवश्यकता असेल. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. मिलिंदजी केणी साहेब आपण पाहत आहेत अगदी आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्यावर रचलेलं हे गीत एक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झाले. पुन्हा एकदा आयुष. 14 बॉल 30ची आवश्यकता. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी विकेट्स खूप महत्वाचं असेल आणि एखाद 2 हवाई सफर या मॅच मध्ये अगदी कमबॅक करण्याची संधी असेल. आता बॉल आहे तर तुमच्याकडे 14 बनवायचे आहेत. 29 धावा स्कोर कार्डवर. धावसंख्या अगदी लागली जाते 48 रन्स. 48 धावा स्कोर कार्डवर. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार, 3 चौकार, 3 लगातार विकेट्स. 5-0-0. प्रेक्षकाकडे संधी असेल, फक्त मॅच पाहू नका तर झेल टिपण्याचाही प्रयत्न करा, कारण 3-0-0 तुमच्यासाठी असेल. 300 रुपयाचा कॅश प्राईज. एक झेल पकडा, 300 रुपयाचा कॅश प्राईज तुमच्यासाठी असेल. सध्या स्कोर कार्ड थांबवला गेलाय 48 रन्स. बघा साहेबांची इच्छा आहे तुम्ही कॅच पकडा, त्यांना आनंद होईल तुम्ही बक्षीस घेताना. एक झेल जर टिपला तर 300 रुपयाचा कॅश प्राईज तुमच्यासाठी असेल. प्रेक्षक वर्ग. ओहो, इथून बॅटची एज जरूर लागली होती, परंतु नशीब बलवत्तर आहे. बुणेश आपण पाहतायत डॉट बॉल आलाय. आता 12 बॉल आहेत. 29ची आवश्यकता असेल. या एक छोटीशी धून.
जाते आपण पाहतात मीत मिलिंद पाटील शाखा अध्यक्ष सफाय त्यांचा हेतूचे स्वागत सन्मान केलं जाईल. तेजस्वी पाटील आपण पाहतात या स्पर्धेचे आयोजक त्यांचे शुभ हस्ते याचे स्वागत सन्मान केला जातोय. मीत पाटील आपण पाहतात शाखा अध्यक्ष सफाय त्यांच्या हेतूचे स्वागत सन्मान केले जात आहे. येणारे बॉल आहेत 12 आणि 29 ची आवश्यकता असेल म्हणजे 14.50 ची सरासरी प्रति षटक मेंटेन करावी लागेल. 12 बॉल 29 ची आवश्यकता असेल. स्कोर कार्डवर धावा लागल्यात अगदी 48 रन्स 48. 14.50 ची सरासरी आहे म्हणजे 2 षटकार येणं गरजेचं असेल. 2 षटकार. यावेळेस पाच ये जरूर लागलाय. चेंडू निघून झाले अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये सिंगल मिळेल. गोलंदाज ट्रॅक वर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्यापासून शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातील. एकेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलाय 50 रन्स 50 धावा कंप्लीट झाल्या. 27 ची जुनी आवश्यकता आहे. बॉल आहेत 10. इथून हवाई सफर खूप गरजेचा असेल. निशानने एक षटकार जरूर ठोकलाय परंतु इथून 10 बॉल आहेत आणि 27 ची आवश्यकता. प्रयत्न तर करतोय. गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. पियुष चांगली गोलंदाजी करतोय. हात खोलण्याची संधी देत नाहीये. ऑफ स्टिकला एकदम बाहेर ठेवण्याचं काम जरूर पियुषने केलंय. आता बॉल आहेत. वय वर्ष आपण पाहताय 17. काय जबरदस्त कामगिरी केलंय. 9 बॉल आहेत. 9 मध्ये बनवायच्या अगदी 26. ही खराब लाईन त्यात. ही खराब लाईन त्यात. आता हा ड्रॉपिंग क्रीजला सोडून गेलेला चेंडू असेल तर अगदी 9 बॉल असेल आणि पंच आहेत सक्षम. तिथून योग्य तो निर्णय आलाय आणि 9 बॉल. ड्रॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर पडलाय हा चेंडू. 9 बॉल आणि आता मात्र फ्री हिटचा हा बॉल असेल. एक लायसन जरूर दिलं गेलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 52 रन्स 52 धावा. 9 बॉल आहेत. 25 ची आवश्यकता असेल. या फ्री हिटच्या बॉलवर निशान हवाई सफर करेल का आणि ते करावं लागेल कारण बॉल तुमच्याकडे 9 आहेत आणि 25 ची आवश्यकता. एका षटकाचं इक्वेशन बदलेल. मोमेंटम शिफ्ट करण्याची संधी असेल परंतु षटकार आणि इथून विकेट्स किंवा डॉट बॉल क्षेत्ररक्षण करणार टीमसाठी खूप महत्वाचं असेल. 9 बॉल 25 ची आवश्यकता असेल. नाही वाईट बॉल. पंच दर्शवतात म्हणजे फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. स्कोर कार्डवर धावा लागल्यात अगदी 53 रन. फ्री हिट कंटिन्यू असेल. आता 9 बॉल मध्ये बनवायच्या 24. अगदी पियुष थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु अतिरिक्त व्हेरिएशन होत आहे. वाईट बॉल आलाय. फ्री हिटचा हा बॉल असेल. 25 ची जुनी आवश्यकता. बॉल आहेत 9 गेंदे 25 रनों की जरूरत. फुलटॉस बॉल होता. तोफा आया था कबूल किया आणि हा येतो एक दर्जेदार षटकार आणि पुन्हा एकदा पंच दर्शवतात की हा 9 बॉल. चेक करायचंय का पंच चेक करायचंय. पंच 9 बॉल आहे ना. चेक करायचं आहे. 9 बॉल आहे की चेक करायचं आहे पंच सांगतायत. किशोरजी आपण या एकदा चेक करा. पंचाने दिलाय पण पंचाला डाऊटफुल असेल तर आपण घेऊ शकतो रिव्ह्यू. पंचांचा कॉल आहे.
जबरदस्त टीव्ही रिप्लाय आपण पाहिलाय. प्रणयजी आपण पाहत आहेत. सुंदर एडिटरने पाहायला मिळत आहेत. ऑपरेटर स्कोर कार्डवर धावा लागल्यात. थोडंसं वेट करा. प्रथम पारितोषिक आपण पाहत आहेत. कैलासवासी जयवंत तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विनायक तुकाराम पाटील यांच्याकडून. तदनंतर द्वितीय पारितोषिक पाहायला मिळालंय. कैलासवासी दत्तात्रय गणपत भगत. नो बॉलचा इशारा. पंचाने अगदी निरीक्षण परीक्षण केलं. स्कोर कार्डवर धावा लागल्यात. 60 धावा स्कोर कार्ड म्हणजे 17ची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही 17 धाब्यांची आवश्यकता असेल. सामना अजून जवळ येतोय. निशांत पुन्हा एकदा हा फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा हा बॉल आहे. त्याच्यावर मिळालंय लायसन आणि त्याचा फायदा उठवला गेलाय. 17ची जुनी आवश्यकता. बॉल आहेत एकंदरीत 8 बॉल आहेत आणि 17ची जुनी आवश्यकता असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी विकेट असेल महत्वाचे. इथून सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लँड केलं गेलंय. अगदी कृष्णा सातपुते स्टाईलने उडवला गेलाय. चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी स्कोर कार्डवर. 7 बॉल आहेत. 11ची आवश्यकता असेल. प्रेक्षक वर्ग आपण पाहतायत. अगदी चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळालंय. हरीश आपण पाहतायत. सुंदर कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आज पाहायला मिळते. तेही आज मात्र खुश आहेत कारण अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. 7 बॉल आहेत. 11. 7 बॉल 11ची आवश्यकता. थोडंसं आनंदाचं वातावरण सध्या आहे दातिवडीच्या डगआउट मध्ये. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. तृतीय क्रमांकाची पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालंय. कैलासवासी अरविंद बंड्या राऊत यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्मान्य किरण अरविंद राऊत यांच्याकडून त्यांचे मनपूर्वक आभार असेल. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. 7 बॉल 11ची आवश्यकता. फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉल आहे. इथून क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत पण तू काय जज केलं गेलंय आणि निशांत सारखा एक महत्वाचा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतवलं गेलाय. इथून नवगड संघ पलटवार करेल का? कारण बॉल आहेत 6 आणि बनवायच्या आहेत 11 धावा. तदनंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतात. श्री गजेंद्र बबन पाटील यांच्याकडनं कांदरवन यांच्याकडनं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर 5वं पारितोषिक पाहायला मिळालंय. ते अगदी आपण पाहतायत. रोशन रवींद्र पाटील कांदरवन यांच्या स्मरणार्थ आदर्श रवींद्र पाटील यांच्याकडून गौरव मैदानाच्या आतमध्ये जातोय. या सर्व दादांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार असेल. मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळालंय. निशांत होता तेव्हा अगदी सहज मॅच जिंकेले की काय, परंतु आता 6 बॉल आणि 11ची आवश्यकता. 66 धावा स्कोर कार्डवर आहेत. 6 11ची आवश्यकता. 6 गेंदे 11 रनों की जरूरत. इथून पलटवार करेल का नवगड संघ की ह्या मॅच मध्ये धावा जमवेल तो दातिवरे टीम. युट्यूबच्या माध्यमातून मत प्रेक्षक जोडले तर त्यांचं सहर्ष स्वागत असेल. अगदी मनमुरात या मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू द्या. 350 मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल 11ची आवश्यकता. 6 गेंदे 11 रनों की जरूरत. गोलंदाज मार्क आलाय. गोलंदाज निलेश समोर भुवनेश. भुवनेशकडे संधी आहे. कट केला गेलाय. सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. गौरवकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि गौरव आता 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 10 धावा. 5 बॉल 10ची आवश्यकता असेल. इथून 1-2 डॉट बॉल येतील का निलेशच्या माध्यमात की एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल तो गौरवच्या बॅटमधून. 5 बॉल 10ची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा. हो आडवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. सिंगलने काम होणार नाहीये. एखादा हवाई सफर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. 4 बॉल आहेत. 9ची आवश्यकता. 4 बॉल 9ची आवश्यकता.
एखादा हवाई सफर या मॅच मध्ये कमबॅक करून देईल आणि एखादा आणखीन विकेट नवगड संघाला कमबॅक करून देईल. इथून मोठा फटका आलाय आणि संदेशने मात्र त्याच एका हाताने तो झेल टिपलाय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 6 ने पुढे. 75. 3 बॉल 3 ची आवश्यकता. 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. आता थोडस टेन्शन कमी झालंय दातिवरे संघा, परंतु मॅच संपला नाहीये. एक एक धाव खूप महत्वाचे असेल. 3 बॉल 3 ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. आजच्या दिवसात सर्व सामने एकदम रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाले, कारण टॉप 6 चे हे संघ आले होते. 3 मध्ये बनवायच्या 3 धावा. गोलंदाज ट्रॅक वर सज्ज होतोय निलेश. आता निलेशला थोडस टेन्शन असेल कारण एक षटकार आता आलाय. बुणेश आपण पाहत आहेत. बुणेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. हो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 बॉल 3 ची आवश्यकता. 2 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आमचे यश आम्हाला पुन्हा एकदा सांगतायत की त्यांना अनाउन्समेंट करा. 2 मध्ये 3. प्रेक्षक वर्ग खचाखच आपण पाहतायत, अगदी दर्दी प्रेक्षक. इथून मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल का? चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हो आता 1 बॉल 2 ची आवश्यकता. अशा सिच्युएशन मध्ये दातिवरे संघ गेलाय, परंतु आजचा दिवस कशा प्रकारे करेल का? पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं एकामध्ये 5 ची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता रितेशने, परंतु आता फलंदाज आहे गौरव आणि दातिवरेसाठी मात्र हा गौरव ठरेल का? एका बॉल मध्ये बनवायच्या 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. 2 धावा तुम्हाला इथे घ्याव्या लागतील आणि 2 धावा रोखाव्या लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. 1 बॉल 2 ची आवश्यकता. 1 बॉल 2 आणि अगदी चेंडूला भिरकावून दिलंय. आउट ऑफ द पार्क. मॅच केलाय फिनिश.